नमस्कार, मुक्ताज क्रिएशन चॅनलवर आपले अगदी मनापासून खूप खूप स्वागत। आज मी या साडीच्या 2 हँडबॅग्स शिवणार आहे। याआधीसुद्धा या साडीची हँडबॅग शिवलेली आहे आणि त्याचा व्हिडिओ या चॅनलवर अपलोडेड आहे। तर व्हिडिओ पाहिला नसेल तर जरूर पहा। आणि आज ज्या बॅग शिवणार आहे त्याची शिवण्याची पद्धतसुद्धा अपलोडेड व्हिडिओसारखी आहे। तर तुम्हाला याची पद्धत सविस्तरपणे पाहायची असेल तर तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। या 2 बॅगची मला ऑर्डर होती, त्यामुळे मी पुन्हा या 2 बॅग्स शिवत आहे। पण याचे थोडेसे मेजरमेंट वेगळे आहे त्यापेक्षा। तर तुम्ही या जे मेजरमेंट आहे ते या व्हिडिओमध्ये पाहून घ्या आणि शिवण्याची पद्धत याआधी अपलोडेड असलेल्या व्हिडिओमध्ये पहा। तर याआधी जो व्हिडिओ अपलोडेड केलेला आहे या बॅगचा, तर त्या व्हिडिओची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता। तर पहा, तुम्ही पाहू शकता ही साडी याप्रमाणे आहे। हा याला 2 काठ आहेत, हा खालचा काठ आणि वरचा काठ हे दोन्ही सारखेच आहेत आणि मोठे आहेत। तर हे काठांचा यूज आपण बॅगसाठी करणार आहोत। त्याप्रमाणे इथे कट करून करणार आहोत आणि जो वरचा फॅब्रिक आहे दोन्ही काठांच्यामध्ये तो लायनिंगसाठी वापरणार आहे। कारण तुम्ही पाहू शकता साडी याप्रमाणे पातळ आहे, तर याखाली फॉर्म हे यातून दिसेल, म्हणून या काठांच्या वर उरलेला जो फॅब्रिक आहे तो लायनिंगसाठी वापरणार आहे। बघा, याप्रमाणे हा फॅब्रिक उरतो तो लायनिंगसाठी वापरायचा आहे। तर हा उरलेला जो फॅब्रिक आहे दोन्ही काठांमधील, तो सुद्धा काठ जोडल्यानंतर जेवढा फॅब्रिक तयार होतो तेवढाच आहे। बघा, आता हे इथे आपण हे जोडून घेतलेले आहेत काठ आणि याची उंची आहे 21 इंच, तर रुंदी आहे 14 इंच आणि आपण जो मधला फॅब्रिक काढलेला आहे तो सुद्धा तेवढाच होतो, त्याला कुठेही जोड द्यायची गरज पडत नाही। तर यासाठी घ्यायचं आहे नॉन-ओव्हन फॅब्रिक, फॉर्म, लायनिंगचे फॅब्रिक आणि मेन फॅब्रिक। या पद्धतीने ह्या 2 बॅग आहेत। तर पुन्हा एक नॉन-ओव्हन फॅब्रिक, फॉर्म, लायनिंग आणि मेन फॅब्रिक घेत आहे। तर या दोन्ही बॅगसाठी आपण पॉकेट करणार आहोत, एक पॉकेट करणार आहोत। तर त्यासाठी घेतलेला आहे 10 बाय 14चे 2 पीसेस घेतलेले आहे नॉन-ओव्हन फॅब्रिकचे। त्यासाठी 4 झिपर आहेत, 2 बॅगसाठी 2 झिपर्स आणि 4 बेल्ट्स, जे की 1 बाय 20 इंचाचे आहे प्रत्येक बेल्ट। 4 बेल्ट आहेत 2 बॅगचे। तर बघा, आता याप्रमाणे आपण ही तयारी करून घेतलेली आहे। तर आता आपण हे मशीनवर स्टिच करणार आहोत आणि या बॅगसाठी जो फॅब्रिक बेल्टचा जो फॅब्रिक घेतलेला आहे तो साडीच्या पीसमधून काढलेला आहे। तर तो 3.5 बाय 20 इंचाचा आहे आणि त्यासाठी 4 झिपर घेतलेले आहे। तर बघा, याप्रमाणे हे 6 बेल्ट तयार केलेले आहेत। 3 बॅगचे बेल्ट आहे, 3 बॅगची ऑर्डर आहे। तर त्यातील 2 बॅग मी या साडीतून तयार करणार आहे आणि जी तिसरी बॅग आहे ती सुद्धा लवकरच स्टिच करणार आहे आणि त्याचा व्हिडिओसुद्धा चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे। ती सुद्धा खूप सुंदर अशी बॅग तयार झालेली आहे। तर तुम्हाला तो व्हिडिओ लवकरच पाहायला मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की पहा। तर बघा, याप्रमाणे आपण याआधीचा जो बॅगचा व्हिडिओ तयार केलेला आहे आणि जो चॅनलवर अपलोडेड आहे त्याचप्रमाणे ही बॅग स्टिच केलेली आहे। त्यामुळे ही बॅग स्टिच कशी करायची तर ही पद्धत तुम्ही त्या व्हिडिओमध्ये पाहू शकतात। तर सेम त्याच प्रकारे ही बॅग स्टिच केलेली आहे। आता इथपर्यंत ही बॅग तयार झाल्यानंतर बॉटमला हा जो बॉक्स घेत आहोत आपण, तर या बॅगमध्ये हा 2 बाय 2चा बॉक्स घेतलेला आहे। एवढे त्यातील हा फरक तुम्ही लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे स्टिच करा। त्यानंतर ते बॉक्स कट करून झाल्यानंतर या पद्धतीने हे एजेस आपण इथे फिनिश करून घेतलेले आहे आणि पुढील तर व्हिडिओसुद्धा हा त्या व्हिडिओप्रमाणेच आहे। तर तुम्ही त्यासाठी तो व्हिडिओ नक्की पहा। तर बघा, याप्रमाणे आपण इथे ही बॅग जवळजवळ आपली तयार होत आलेली आहे। बघा, याप्रमाणे तुम्ही पाहू शकता। तर खूप सुंदर अशी ही आहे। ही ऑर्डरप्रमाणे थोडीशी मोठी घेतलेली आहे बॅग। तर पहा, याप्रमाणे ही आपली बॅग तयार झालेली आहे, सुलटी करून घेतलेली आहे। त्यातील कोणी व्यवस्थित काढून याप्रमाणे ही बॅग तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। तुम्ही साडी पाहिलेलीच आहे, त्यामध्ये हे काठ 2 साईडला होते आणि आपण ते सुंदर प्रकारे ते जोडून घेतलेले आहे आणि सुंदर अशी ही बॅग तयार झालेली आहे। तर तुम्हाला ही बॅग निश्चितच आवडेल अशी मी आशा करते। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा। तर भेटूया पुढच्या अशा छानशा व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।